नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहूयात आजच्या मोठ्या राजकीय बातम्या। संजय राऊतांना राज्यात उद्रेक करून दंगली घडवायच्या आहेत। सामना वर्तमानपत्र दाखवत नारायण राणेंचा गंभीर आरोप, तर संजय राऊतांना जेलमध्ये टाका, राणेंची मागणी। उद्धव ठाकरे यांनाच आता गेट आउट करण्याची वेळ आली आहे। नारायण राणे यांचा हल्लाबोल। शरद पवार या वयातही लावालावी करतात। उद्धव ठाकरे यांच्यावर देखील राणेंची खोचक टीका। हे कोण आहेत उद्धव ठाकरे आज गेट आउट म्हणणारे? त्यांना त्यांचं अस्तित्व माहित नाही, ते मुख्यमंत्री नाही आहेत, एक सामान्य नागरिक आहे। तू मुख्यमंत्री होतास, लोकांनीच गेट आउट केलं ना तुला। पवार 83 वर्षांचे झाले तरी मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाहीत। नारायण राणेंचा पवारांवर हल्लाबोल, तर शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद, राणेंची टीका। शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे। मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळतायत। वय वर्ष 83 पर्यंत तुम्ही स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत। नारायण राणे आणि त्यांचे चाराणे बाराणींवर व्यक्त व्हावं असं वाटत नाही। राणे आता फडणवीसांच्या ब्रिगेडमध्ये सालगडी सुद्धा नाहीत, ते कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलतात। सुषमा अंधारेंचा राणेंवर पलटवार। कुंडली ज्या देवेंद्रजींनी नारायण राणेंची वाचली, तेच नारायण राणे आता देवेंद्रजींच्या शाउटिंग ब्रिगेडमध्ये सालगडी सुद्धा नाही हो, कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलणारे राणे। इतकी वाईट वेळ कुणावर येऊ नये। शरद पवार यांच्यावर टीका करण्याची राणेंची लायकी नाही। आधीच नसलेली उंची आणखी कमी होणार नाही याची काळजी घ्या। शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया। जोडे कसले मारता, हिम्मत असेल तर समोर या। महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरून अजित पवारांचं आव्हान, तर विरोधक रडीचा डाव खेळतायत अशी ही टीका। अरे असं कशाला जोडे मारता? असेल धमक तर या ना समोरासमोर, याला बघतो ना, हे कसला रडीचा डाव। फडणवीस शेवटच्या पेशव्यांचे उत्तराधिकारी आणि औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन संजय राऊतांचा हल्लाबोल। सुरतमधील व्यापाऱ्यांचा पैसा ईस्ट इंडिया कंपनीला जात असल्यामुळे शिवरायांनी राष्ट्रहितासाठी सुरत लुटली, राऊतांचं वक्तव्य। जे फॅन्स क्लब के चेयरमैन देवेंद्र फडणवीस है। औरंगजेब फैंस क्लब एक नया शगुफा बना है और देवेंद्र फडणवीस और उनके लोग चेयरमैन एंड मेंबर हैं। फडणवीसांनी शिवरायांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित केलेत। जितेंद्र आव्हाडांची फडणवीसांवर टीका, तर विरोधकांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस, दरेकरांचा पलटवार। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांकडून शिवरायांचा पुतळा पडलेल्या ठिकाणाची पाहणी। आदिलशहाचे वंशज या आजही इथल्या मातीमध्ये आहेत। भास्कर जाधवांचा नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल।